देऊ अगं थांब. काकू काकू, तू हे काय केलंस? काय केलं मी? दादूंची सगळी पुस्तकं आणि सगळ्या वस्तू भंगारवाल्याला विकल्यास. अच्छा, म्हणून तुझी एवढी तणतण चालली आहे का? हे असं करताना तुला काहीच वाटलं नाही? हॅलो, रद्दी आणि भंगार विकल्याचं कुणाला वाईट का वाटावं? ती रद्दी नव्हती, ती दादूंची आठवण होती. त्या वस्तू आजही दादू आपल्या बरोबर आहेत याची खात्री पटवून देत होत्या. आणि तुम्ही दोघींनी उद्या दादू परत आले तर तुम्ही काय सांगणार आहात त्यांना? उद्याचं उद्या बघू, पण सध्या तरी मला त्या सामानाची अडगळ वाटत होती, म्हणून मी भंगारवाल्याला बोलावून ते देऊन टाकले. अभिलाषा, इतक्या सहज कसं काय बोलतेस तू? काकू, या घरात दादूंच्या खोलीचं काय महत्व आहे हे तुला वेगळं सांगायला हवं. हे बघ, ज्यांची ज्यांची या घरात मला अडचण वाटते त्या सगळ्यांना मी बाहेर काढणार आहे. किती अमूल्य गोष्टी तू घराच्या बाहेर काढल्यास याची तुला कल्पना नाहीये. चांगलीच कल्पना आहे. भंगारवाल्याने त्या पुस्तकांची किंमत 4.5 रुपये किलो सांगितली, तेव्हाच कळलं त्या वस्तू किती अमूल्य आहेत त्या. हे बघ काकू, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. मला फक्त दादूंची पुस्तकं आणि दादूंच्या वस्तू घरात परत आणायच्या. भंगारवाल्याने तुला जे काही पैसे दिलेत ना ते तू मला परत दे. माझ्याकडे पैसे आले ना की मी तुझे पैसे परत करेन. तुझ्याकडे पैसे आणि भंगारवाल्याचे पैसे म्हणत असशील तर विसरून जा. खूप कष्ट पडतात अगं, किती घासाघीस करावी लागली मला. चल श्राऊ. काकू काकू, देऊ, आता तू काय करायचं ठरवलंयस? काहीही झालं तरी दादूंच्या वस्तू ह्या घरात परत येतील. सायमांनी पुरुषोत्तम नाव ठेवलं बघ कसं असतं. नमस्कार बाईसाहेब, बरं झालं तुम्ही इथं भेटलात. आम्ही आत्ताच साईमांकडे जाऊन आलो. अहो, त्यांनी 12 रुपये बाळाच्या हातात ठेवला आणि साईमांनी बाळाचं नाव पुरुषोत्तम ठेवलं. ह्याला तुम्ही आता आशीर्वाद द्या. फार गोड आहे ग पुरुषोत्तम. अरे कसा हसतोय बघ, खरंच खूप गोड आहे. हा, याचा गोडवा असाच जप. हा, आणि कधी काही लागलं तर निसंकोचपणे या. हा, जनी हिच्यासाठी साडी ठेवली तेवढी घेऊन ये ग. हो लीला. अरे वा भैया साहेब. भैया साहेब, मी सायमानचं ऐकलं म्हणून आजचा भाग्याचा दिवस पाहायला मिळाला बघा. आम्ही समजलो नाही. लग्न होऊन एवढी वर्ष झाली तरी पोर होत नव्हतं बघा. शेवटी सायमांनी सांगितलं पहिली बायको सोडून दुसरं लग्न कर म्हणून, आणि त्यांचं ऐकलं तेव्हा आज मी बाप झालो बघा. आणि आता आम्हाला छोट्या युवराजांना महालात खेळताना बघायचंय बाईसाहेब. चला निघा इथून. येतो साहेब. बोल देवानी. सर, तुम्ही दादूंच्या हस्तलिखितांबद्दल विचारत होतात ना, ते मी आणलीत. हे उत्तम केलंस तू. देवयानी, तुझं संपूर्ण नाव? देवयानी मृत्युंजय देशमुख. देवयानी, या पुस्तकाच्या मानधनापोटी मिळणारी रक्कम मी तुला देत आहे.
सर हे हे काय करताय तुम्ही? अगं या पुस्तकाच्या मानधनाचा चेक आहे हा. तू ही हस्तलिखित मला आणून दिलीस म्हणून हा चेक मी तुझ्या नावाने काढला. ठेवून घे. तुला पैशाची गरजच आहे ना? नाही सर, मला पैसे नको आहेत. मला पैसे मिळावेत म्हणून मी ही हस्तलिखित तुमच्याकडे आणून दिली असं नाहीये. दादूंचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण व्हावं म्हणून मी ही हस्तलिखित तुमच्याकडे आणून दिलीत. आणि राहिला प्रश्न पैशांचा तर दादूंच्या इच्छेनुसार तुम्ही हा चेक सावली अनाथ आश्रमामधल्या मुलांसाठी पाठवलात तर जास्त बरं होईल. देवयानी ऐक माझं. सावली अनाथ आश्रमासाठी पुढील आवृत्त्यांचं मानधन त्यांना देता येईल. आता हा चेक तू ठेवून घे. नाही सर, हा चेक मी नाही घेणार. आणि तुम्ही म्हणालात ना तुम्ही माझ्यासाठी नोकरी शोधणार आहात, तेवढंच माझ्यासाठी खूप आहे. स्वाभिमानी आहेस DV सरांसारखी. वहिनी किती त्रास करून घ्याल स्वतःला. म्हणतात ना परमेश्वर काही गोष्टी आपल्या हातात राखून ठेवत असतो. नशिबात जे आहे तेवढंच आहे नशीब असं म्हणायचं आणि नव्यानं जगायला सुरुवात करायची. खरंय तुमचं म्हणणं भाऊजी. हेच खरंय. रोजच्या मरणाचं दुःख तरी किती बाळगायचं. प्रिया, इथे आहेस होय? मी तुला तिकडे शोधलं. का शोधत होतात वहिनीना? अभ्यासासाठी. आपली जणी वेडी आहे, तिला काहीच येत नाही. मी काय अभ्यासाचं तिला विचारलं तर सगळं चुकीचं उत्तर देते. काय चुकीचं सांगितलं जनीनी? मी तिला विचारलं या पुस्तकामधलं हा बगळा एका पायावर का उभा आहे. तिने चुकीचं उत्तर दिलं की हा बगळ्याच्या पायाला पोलिओ झालाय. चुकीचं आहे ना हे? असं काय पाहताय? अरे तू हसतेस. मी तुला बोललेली ना माझ्याकडे जादू आहे. आता तुला रणवीर आणि सायमा कोणीच ओरडणार नाही. तू अशीच हसत राहणार. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं परमेश्वर काही गोष्टी आपल्या हातात राखून ठेवतो म्हणून. पण बनू बरोबरचं तुमचं वागणं बघितलं, तुमच्यात निर्माण झालेलं नातं बघितलं आणि मी म्हटलं की तोच तुमची तळमळ तुमचं दुःख पाहून बनूसारख्या मुलीला पाठवूनही देतो. ठीक आहे, आम्ही तुम्हाला काम पूर्ण झाल्यावर सांगतो. ओके 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 ठीक आहे. रणवीर राजे, कुठे आहात तुम्ही? काय झालं बनवते? आम्हाला का बोलवत आहे? खाली बसा ना. हे बघा आम्हाला वेळ नाहीये. माझ्याकडे पण वेळ नाहीये. मला अभ्यासाला जायचंय. बनवताई तुम्ही खूप हट्टी आहात. तू पण खूप चांगला आहेस. अरे वा, एकदम आम्ही चांगले कसे काय झालो? ते महत्वाचं नाहीये. आता मी तुम्हाला खाली बसायला सांगितलं, ते महत्वाचं आहे. ठीक आहे बाबा, बसतो. बोला. अरे एवढं मोठं बक्षीस, यामागचं कारण कळेल का? तुम्ही खरंच खूप चांगले राजे आहात, गोष्टीतल्या राजासारखे. आणि गोष्टीतला राजा कोणाला वचन देतो ना तो पूर्ण करतो. तसं तुम्ही आज पूर्ण केलं. काय केलं आम्ही असं? माहिती नसल्यासारखे असे वागू नकात. खरंच आम्हाला माहिती नाही. ते जाणून घेणं महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तू प्रियाला कधी ओरडणार नाही. हे साईमाना सुद्धा सांग. छोटी राणी नेहमी हसत राहायला हवी, माझ्या आरती.
आता माझा. बोल. साक्षी मला तुला काहीतरी सांगायचं होतं, पण कसं सांगू तेच कळत नाही. म्हणजे तू रागावणार नाहीस ना? नाही, बोल. खरंच रागावणार नाहीस ना? आता जर सांगितलं नाहीस ना तर रागवेन. बोल आता लवकर. नाही नाही, जाऊ दे. अरे, तुला जर मला सांगायचं नव्हतं तर बोलवलंस कशाला? निघते मी. साक्षी थांब. खरं म्हणजे मला काय म्हणायचं हे तुलाही चांगलं माहिती आहे. तुला मला काय सांगायचं हे मला कसं माहित असणार? मी तुला बघितलं ना की मला असं असं तुला कळतंय ना मला काय म्हणायचं. मी जर तुला हो म्हणाले तर? तर तर बोल ना. माझं तुझ्यावर आय लव्ह यू साक्षी. म्हणून मी तुला सांगायची हिम्मत करत नव्हतो. अरे बावळात, एवढंच सांगायला तू एवढा वेळ लावलास? म्हणून हसत होते. म्हणजे काय? माझं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. स्वतःला एवढा हिरो समजतोस आणि प्रपोज करायला एवढा वेळ घेतोस. तू जर मला आज विचारलं नसतंस ना तर मी तुला विचारायला येणारच होते. खरंच? खरंच. याहू! विक्रमादित्य राजे शिर्के बोलतोय. बोला, काय काम होतं? एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. द्या की मग. वाट कसली बघताय? तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी आमच्या शाळेमध्ये म्हणजे हंबीरराजे शिर्के विद्या मंदिरामध्ये अपघात झाला होता. काही मुलं दगावली होती. हो, ही जुनी टेस्ट मॅचची कॉमेंट्री तुम्ही मला परत का सांगताय? कारण ती टेस्ट मॅच कोणाच्या तरी दबावामुळे ड्रॉ झाली होती हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करण्यासाठी फोन केलाय की ती केस परत ओपन करा. कारण तो अपघात नव्हता, मग घातपात होता. आता बस कर ना. असं नाही करायचं. शेवटचे 2 घास खाऊन घ्या बरं. मी तुला सांगितलं ना मला नकोय. बनूताई, हो. मनुताई, तुम्हाला चॉकलेट खायचं आहे म्हणून जेवायचं नाहीये ना? बरोबर ना? तुम्हाला कसं माहिती मला चॉकलेट आवडतं ते? मनुताई, मैत्री करायची असेल ना तर काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. कळलं? आमचं एक काम करा. बोला. नक्की कराल? हो. हा? तुमचं काम करण्यासाठी तुम्ही मला चॉकलेट देताय? प्लीज, आमच्यासाठी. तुम्ही बोलता म्हणून करते. थँक्यू. या इकडे. तुझं नाव देवयानी देशमुख? हो, पण तुला माझं नाव कसं माहिती ग? मला सगळं माहिती आहे. तू शाळेत शिकवतेस ना? हो, मी शिक्षिका आहे. कोणत्या वर्गात? आधी मला सांग, तुझं नाव काय? माझं नाव बनू. बनू? पुढे काय? आधी मी तुला विचारलं ना, आता उत्तर दे. बर, विचार. तू माझी मैत्रीण बनशील? हो,
हे बघ, झाले तुझी मैत्रीण. आता मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ते महत्वाचं नाहीये. आता तू माझी मैत्रीण ना, म्हणजे माझ्या मित्राची पण मैत्रीण. बरं, पण कोण आहे ग तुझा मित्र? चल दाखवते तुला. चल. अगं अगं चल तुला दाखवते. अगं कुठे नेतेस मला? कुठे अगं, तुझा इकडे मित्र? ये. हा बघ. सॉरी बोल ना. त्याला सॉरी कर ना. सॉरी. देऊ, दादूंच्या एकूण एक वस्तू तू परत कशा काय मिळवल्यास? अगं आई, कशा मिळवल्या यापेक्षाही दुसऱ्या कुणाच्या तरी हाती लागण्याच्या आधी मिळाल्या हे जास्त महत्वाचं नाही का? दादूंच्या खोलीतली एखादी जरी वस्तू इकडची तिकडे झाली ना तरी चुकल्यासारखं होतं. अभिलाषा काकूची नाटकं आता वाढतच चालली आहेत. जाऊ दे साक्षी, जे झालं ते झालं. आता यापुढे असं काही घडू नये ह्याची आपण काळजी घ्यायला हवी. देऊ, अभिलाषला तर तू तुझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणाली होतीस. अगं मग ती पुस्तकं, त्या सगळ्या वस्तू परत कशा आल्या? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळतीयस असं मला वाटतंय. आई, मी माझी अंगठी गहाण ठेवली. देऊ, अगं आई, दादूंच्या अमूल्य वस्तूंपेक्षा अंगठीची किंमत जास्त आहे का? आतापर्यंत दादूंची खोलीच आपल्याला जगण्याचा आधार बनून राहिली. आज दादू आपल्या बरोबर नाही आहेत, पण काही प्रमाणात का होईना त्यांची खोलीच त्यांची कमतरता भरून काढते. आई, मी काही चुकीचं केलं? नाही ग, खरंच नाही.